नमस्कार, मी धनंजय लांबे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने चारही बाजूनी येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचा विकास म्हणजे तथाकथित विकास सध्या सरकारने सुरू केलेला आहे. त्यापैकी जालना रस्त्याचा विकास झालेला आहे. सिल्लोडपासून संभाजीनगरपर्यंत येणाऱ्या रस्त्याचाही विकास जवळपास झालेला आहे आणि पैठण रस्त्याचाही विकास झालेला आहे. आता एकमेव असा रस्ता राहिलेला आहे ज्याचा विकास करण्याच्या खटपटी सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि हा विकास म्हणजे वृक्षतोड झाल्याशिवाय करताच येणार नाही असा काही अधिकाऱ्यांचा ठाम समज असल्यामुळं आता या रस्त्यावर देखील बुलडोझर चालवून सगळी जी 100-200 वर्ष जुनी जी झाडं आहेत, जी वर्षानुवर्ष आपल्याला आपल्या अनेक पिढ्यांना सावली देत आली, ती हे बेमुरवत अधिकारी आणि ज्यांना क्रूर अधिकारी असं आपल्याला म्हणता येईल वृक्षांच्या बाबतीत, तर ही मंडळी ही झाडं आता तोडायच्या मागे लागलेली आहेत आणि ही झाडं तोडणं किती आवश्यक आहे हे ते सगळ्यांना पटवून देत आहेत. आपण बघतो आहोत की धुळे सोलापूर महामार्ग 4-5 वर्षांपूर्वी पूर्ण झाला, त्याचा वापर सुरू झाला. 5 वर्षामध्ये जर आपण एखादं रोपटं या झाडाच्या आजूबाजूला लावलं असतं तर ते रोपटं आता एक 5-10 फूट उंच निश्चितच झालं असतं. परंतु आपण बघतो आहोत की सरकारची इतकी अनास्था आहे की हजारो झाडं या रस्त्यासाठी तोडण्यात आली धुळ्यापासून सोलापूरपर्यंत. परंतु वृक्ष लावण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा कुठलाही अधिकारी पुढे सरसावला नाही. त्याला असं वाटलं नाही की या रस्त्यावर सुद्धा एक हिरवं आच्छादन असलं पाहिजे आणि वाटसरूंना थांबण्यासाठी एक 5 मिनटं 10 मिनटाची उसंत घेण्यासाठी म्हणून एखादी जागा असली पाहिजे. तेव्हा हा रस्ता पूर्ण त्यांनी उजाड करून टाकला. त्यानंतर आपण पैठण रस्त्याचं उदाहरण घेऊया. पैठण रस्त्यावरती रस्ता रुंदीकरणासाठी आणि जलवाहिनीसाठी शेकडो वृक्ष तोडण्यात आले. म्हणजे अधिकृत आकडा त्याचा 357 असा काहीतरी सांगितलं जात असला तरी या 45 किलोमीटर 60 किलोमीटरच्या रस्त्यावरती इतकी प्रचंड वृक्षतोड झाली आणि या रस्त्यावर देखील अनेक अशी प्राचीन झाडं होती ज्यांना हेरिटेज ट्रीज आपण असं म्हणू शकतो. त्यापैकी एक आपल्याला आठवत असेल की मातोश्री वृद्धाश्रमाजवळचं एक जे वटवृक्ष होतं तर त्याचा विस्तार इतका मोठा होता की त्याच्यामध्ये एक 10-20 घरं त्याच्यात सामावून गेली असती त्याच्या सावलीखाली. इतका मोठा विस्तार असलेला हा वृक्ष त्यांनी तोडून टाकला. त्यानंतर त्याला या असे वृक्ष किंवा त्या जागी काही आणखीन 10 वृक्ष लावण्याची बुद्धी मात्र त्यांना झाली नाही. कदाचित ती कागदोपत्री लावली गेलीही असतील, परंतु त्याला कागदोपत्रीच खतपाणी देऊन हा विषय सरकारी अधिकाऱ्यांनी संपवून टाकला. हीच परिस्थिती झाली सिल्लोड ते संभाजीनगरच्या रस्त्याची. सिल्लोड रस्त्यावर देखील अनेक प्राचीन झाडं होती, ती देखील क्रूरपणे कापण्यात आली. आता राहिलेला आहे एकमेव रस्ता जो आपण दौलताबाद रस्ता नावाने ओळखतो, जो वैजापूर कडे जातो. तर या रस्त्यावरची झाडं तोडण्याचा आता घाट या मंडळींनी घातलेला आहे आणि सुरुवातीपासून या रस्त्यासाठी आग्रही कोण असतील तर ते आपल्या महानगरपालिकेचे माजी आयुक्त, या स्मार्ट सिटी चे प्रशासक आणि सध्याचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत. या अधिकाऱ्यांनी काय केलं की या रस्त्याचं एक नियोजन केलं, मॅप तयार केला. हा रस्ता 60 मीटरच झाला पाहिजे असा यांचा आग्रह आहे. या आग्रहाला त्यांनी पुष्टी अशी जोडली की या मधोमध हा रस्ता तयार होईल, मोठं त्याच्यामध्ये डिवायडर असेल आणि मग इतर दोन्ही बाजूनी 30-30 मीटरचे रस्ते म्हणजे 6 लेनच्या जवळपास हा रस्ता तयार करण्याचं त्यांचं नियोजन दिसतं आहे. वास्तविक या शहराचं एक आपल्याला थोडंसं भौगोलिक परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की त्याच्या पश्चिम बाजूनी छावणी वसाहत आहे, छावणी परिसर आहे, संबंध सैन्य लष्कराचं तिथे सेटअप आहे आणि या भागामध्ये कुठलंही नागरी काम करायचं असेल तर त्याची परवानगी आपल्याला थेट दिल्लीहून घ्यावी लागते. म्हणजे नगर रोडच्या रुंदीकरणाच्या वेळेस आपण बघितलं की अनेक वर्ष ते काम केवळ परवानगीसाठी रखडलं होतं आणि त्या एकमेव रस्त्याला छावणी परिषदेची आणि संरक्षण मंत्रालयाची मंजुरी मिळाली होती आणि कारण त्यांना तसं ते पटवून देण्यात आलं होतं की इतके अपघात या रस्त्यावर होत आहेत आणि त्यामुळं प्रचंड ज्याला काय म्हणतो आपण जीवितहानी होती आहे, तेव्हा कृपया आम्हाला या रस्त्यासाठी जागा द्यावी अशी विनंती या विभागाला करण्यात आली होती.
या रस्त्याचं काय केलं आपल्या अधिकाऱ्यांनी, आपल्या म्हणजे रेल्वेच्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा सगळ्या अधिकाऱ्यांनी मिळून काय केलं की हा एक प्रचंड रुंद रस्ता असा छावणी परिसरात तयार केला आणि पुढे नेऊन तो एका अरुंद अशा रेल्वे पुलावरती बॉटलनेक त्याचं करून ठेवलं. म्हणजे आपल्या या अधिकाऱ्यांच्या बुद्धीची दाद द्यावी लागेल की कुठे बॉटलनेक होईल याचं काही त्यांना ज्ञान नाही. आपण रस्ता रुंद करत सुटलो आणि एखाद्या ठिकाणी जर अडचण आली आणि आपण नाही रुंद करू शकलो तर या अख्ख्या रस्ता रुंदीकरणाचा उपयोग काय हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे. हीच परिस्थिती आता पडेगाव रस्त्याच्या बाबतीमध्ये आहे. या रस्त्यावरती काय झालं आहे की 60 मीटरचा रस्ता तयार करायचं यांचं स्वप्न आहे आणि ते त्याला रेटून नेत आहेत. परंतु त्यांना हेच माहीत नाही आहे की छावणी परिसरामध्ये या रस्त्याची रुंदी 10 मीटर होणार आहे. 10 मीटर म्हणजे फक्त 30 फूट आणि 60 मीटर म्हणजे 180 फूट, जवळपास 200 फूट. तर हे 200 फुटावरून येणारी जी वाहनं आहेत ही 10 मीटरच्या रस्त्यामध्ये पुन्हा ब्लॉक होणार आहेत. तर हे जे बॉटलनेक आहे हे दूर करण्याचा प्रयत्न आधी आपण केला पाहिजे. मग आपण पुढे झाडांवर करवत चालवायची की नाही हे आपण ठरवू. परंतु यांनी काय केलं आहे की आधी झाडं पडली पाहिजेत. या शहराचा ऑक्सिजन कमी झाला पाहिजे, लोकांनी गुदमरून मेलं पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे धंदे हे अधिकारी मंडळी सगळे करतायत. ते सार्वजनिक बांधकाम अधिकारी असोत की विभागीय आयुक्त असोत की यांना हे चांगलं माहिती आहे की झाडं पाडले की आपल्याला रस्त्याचं काम मोकळं होईल, आपल्या कार्यकाळामध्ये हे कंत्राट पूर्ण होईल आणि हे 200 कोटी रुपये आता या रस्त्यासाठी आलेले आहेत. तेव्हा हा पैसा खर्च करण्याचं सुद्धा पुण्य आपल्याला मिळेल. तेव्हा त्या दृष्टीने ही सगळी धडपड चालू आहे. आपण बघितलं आहे की महावीर चौकामधला जो उड्डाणपूल आहे त्याच्यासाठी छावणी परिषदेची जागा न मिळाल्यामुळे त्याचं अलाइनमेंट बदलावं लागलेलं आहे. जालना रस्त्यावरील सर्व पूल हे पूर्व पश्चिम हे आहेत, अशा पद्धतीचे आहेत उड्डाणपूल आणि फक्त हा एकमेव उड्डाणपूल असा आहे की ज्याला दक्षिणोत्तर उड्डाणपूल आपल्याला तयार करावा लागला, कारण त्याच्यासाठी छावणी परिषदेची जागा मिळालेली नाही. ती छावणी परिषदेच्या मालकीची आहे, ती लष्कराच्या मालकीची आहे. या परिस्थितीमध्ये आता आपण बघतो आहोत की जिथे आपण पडेगाव संपतं तिथून जर आपण शहरामध्ये यायला लागलो तर तिथे सबंध बॉटलनेक आहे आणि हा बॉटलनेक पूर्ण महावीर चौकापर्यंत तसाच्या तसा आहे. पुढे आलं की आपल्याला अरुंद असा तो लोखंडी पूल आपल्याला बघायला मिळतो खाम नदीवरचा. तेव्हा इतका मोठा रस्ता तयार करून देखील या ठिकाणी जर वाहतूक कोंडी होणार असेल आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा मागच्या बाजूनी जर लागणार असतील तर त्या रस्ता रुंदीकरणाचा उपयोग काय, एवढा एक साधा विचार या सगळ्या बुद्धिमान अधिकाऱ्यांनी कसा केलेला नसेल असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात पडतो. यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी घडलेली आहे की चव्हाण आपले जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत त्या अतुल चव्हाण त्यांनी एक बैठक घेऊन या संदर्भामध्ये सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. ही पर्यावरणवादांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे की त्यांनी सामंजस्याने हा प्रश्न समजून घेतलेला आहे आणि इतर विभागांची एक बैठक त्यांनी कालच घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की आधी तुम्ही निश्चित तर करा किती झाडं तोडायची आहेत आणि किती झाडं तोडावी लागणार आहेत, किती झाडं आपल्याला वाचवता येतील, त्याचा सगळा अहवाल मला दाखवा. गेल्या 2 वर्षांपासून ही प्रक्रिया चालू आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना हे सुद्धा माहिती नाही आहे की नेमकी किती झाडं या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तोडावी लागणार आहेत आणि नेमकी किती झाडं याच्यातून वाचतील. दुसरा या प्रश्नाला एक असा अँगल आहे की आपण पुढे जाऊन बघतो की आपल्याकडे दौलताबाद किल्ला आहे, देवगिरी किल्ला आहे, त्यानंतर आपल्याकडे खुलताबाद हे आपलं हिल स्टेशन ज्याला आपण म्हणतो जिल्ह्यामधलं ते एक हिल स्टेशन आहे. त्याच्या पुढे गेलं की आपल्याला विरुळ लेणी देखील आहे. तर हे सगळे हेरिटेज आणि पर्यटन स्थळं आहेत. त्यानंतर आपलं घृष्णेश्वर 12वं ज्योतिर्लिंग मंदिर आहे. हे सगळं आपण लक्षात घ्यायला हवं. या रस्त्यावरून म्हणजे हा रस्ता केवळ एक रस्ता नाही आहे की जिथे देशभरामध्येच सगळे हायवे झालेले आहेत, सगळे सिमेंटचे रस्ते झालेले आहेत. समृद्धीसारखा असा रस्ता झालेला आहे की ज्याच्यावरती गवताचं पातं देखील अजून 2 वर्षामध्ये उगवलेलं नाही. तर असे सगळे उजाड ओसाड
आणि बोडके रस्ते जर आपल्याला करायचे असतील तर आपण निदान या मॉन्युमेंट्सचा तरी विचार करावा. या मॉन्युमेंट्सकडे पर्यटकांना घेऊन जाणारा रस्ता आहे आणि जर दोन्ही बाजूनी त्याची झाडांची सावली त्यांच्यावरती पडली तर ते किती आल्हाददायक आणि त्यांच्यासाठी किती प्रसन्नतेची गोष्ट आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. वेरूळ किंवा घृष्णेश्वर हे काही 5 स्टार हॉटेल्स नाही आहेत किंवा कुठले रिसॉर्ट्स नाही आहेत की जिथे जाण्यासाठी असे चकचकीत आणि इतके रुंद रस्ते हवे आहेत. वाहतुकीचा जर आपण विचार केला तर या रस्त्यावरती निश्चितच वाहतुकीला अडथळा होतो आणि त्याच्यातून मार्ग आपल्याला काढताही येतात. म्हणजे असं नाही आहे की हा रस्ता खूप रुंद आहे आणि विनाकारण झाडं तोडली जात आहेत, परंतु झाडं वाचवूनसुद्धा काही थोड्याफार जमिनीचं भूसंपादन करून जर आपल्याला हा रस्ता तयार करता आला तर हे आपल्या हेरिटेजसाठी अत्यंत भूषणावह असेल. निदान एक रस्ता आपण असा पर्यटकांना दाखवू शकू की आमच्याकडे हा ग्रीनवे आहे. केवळ नुसते नावं देऊन रस्ते हे काही हरित रस्ते होत नाहीत. त्यांना आपल्याला वृक्ष दाखवावे लागतात. कारण गेल्या 50 वर्षामध्ये वृक्ष लागवडीचं आणि वृक्ष संगोपनाचं कामच झालेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला 100 ते 200 वर्ष जुन्या वृक्षांवरच आधारित आपल्याला अवलंबून राहावं लागतं आहे. आपण आत्ताही बघतो आहोत की पडेगावपासून तिसगावपर्यंतचा एक रस्ता या सरकारने केला, सार्वजनिक बांधकाम विभागाने. त्याच्यावरती किती झाडं आहेत हे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची एकदा गणना करून मला दाखवावी, ती जाहीर करावी. म्हणजे मग लोकांना कळेल की हे लोक झाडं लावण्याच्या आणि जगवण्याच्या बाबतीत किती प्रामाणिक आहेत. यंदा आपल्याला सुदैवाने पावसाळा लांबला आहे मी तरी असं म्हणेन, कारण आपल्याला झाडं लावण्यासाठी हा खूप सारा वेळ मध्ये मिळालेला आहे. ती झाडाची तयारी करण्यासाठी वेळ मिळालेला आहे. परंतु जिथं झाडांची मोजणीच झालेली नाही, किती झाडं कापावी लागतील हे सुद्धा निश्चित झालेलं नाही, तिथे या मंडळींकडून वृक्षरोपणाची पूर्वतयारीची कल्पना देखील अपेक्षा देखील आपण करू शकत नाही. तेव्हा अधिकाऱ्यांनी कृपा करून थोडंसं संवेदनशील व्हावं. या शहराचे ऑक्सिजनचे रस्ते ते सगळे बंद करून लोकांची घुसमट करण्यापेक्षा या शहरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण कसं होईल, ग्रीनरी कशी निर्माण होईल, एक्झिस्टिंग रस्ते जे आहेत त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीला वाव आहे. इमारतींना जागा नाही आहे, तिथे वृक्ष कुठे लावायचे असा एक उभराटा प्रश्न ही मंडळी करते. परंतु इमारतींमध्येही माणसंच राहणार आहेत आणि त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे. तेव्हा ही जी काही चळवळ निसर्गप्रेमींनी उभी केलेली आहे, शहरांनी त्यांना साथ द्यावी. आपल्याला जर ऑक्सिजन हवा असेल, करोनाच्या काळासारखे सिलेंडर हातात घेऊन फिरायची वेळ स्वतःवर येऊ द्यायची नसेल, तर आपल्याला पडेगाव भागातली हे जे काही जुने वृक्ष आहेत ते जास्तीत जास्त वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींना साथ द्यायला पाहिजे. रुपेश कलंत्री, डॉक्टर पाठक आणि इतर अनेक मंडळी या अभियानामध्ये खूप काम करते आहे, चांगलं काम करते आहे. तेव्हा या मंडळींना पाठिंबा द्यावा एवढं माझं आपल्याला आव्हान आहे. आपल्या शहराची झाडं हीच आपली संपत्ती आहे. पुढच्या पिढ्यांना आपल्याला जर ऑक्सिजन द्यायचा असेल, व्यवस्थित त्यांना सुदृढ ठेवायचं असेल तर ही झाडं वाचवणं नितांत गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला जर वाहतुकीवर काही निर्बंध लावता आले तर ते बघावे आणि ही झाडं वाचवावीत एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.